हे बघ ना गुणकारी आहे. काय पण माझं असं का झालं? माझे हात ताट का झाले? ते मी चुकून लकव्यावरचं तेल लावलं. ज्यांचे हातपाय लूज पडलेले असतात ना त्यांना हे तेल लावलं की ते असे ताट होतात. अरे ते चुकून तुला लावलं. मग ते आता लूज कसे होतील? ते तुझ्या लकव्यावर तुझ्या लकवर अवलंबून आहे. नाही नाही काहीतरी करा. ते मी मारून टाकेन ना तुम्हाला. मी आधी सांगतोय. माझ्याकडे उपाय आहे. माझ्या रामबान मित्राला फोन लावतो. कुणाला? डॉक्टर भिकू वैद्यवाले. एक मिनिट. भिकू वैद्यवाले हे नाव? हा भिकू मला ठिकू करणार? अरे एवढं झालं असतं तुला हे सगळं सुचतंय. तुम्ही करा. भाई और बहनों, हमारे यहाँ टूटी हुई, खींची हुई, मरोड़ी हुई सब हड्डियों का इलाज किया जाता है. बदन दर्द, पीठ का दर्द, कमर का दर्द, दर्द दिल, दर्द जिगर, पाडाला पिकला आंबा. सगळे जरा थांबा. सब जगह का इलाज हमारे यहाँ किया जाता है. लेडीज का मसाज लेडीज करेंगे, जेंटस का मसाज जेंटस करेंगे. हाँ किशोर दादा, बुलबुल वाजवून बोट दमली तर बोट मोडून मिळतील. वा दादा करून मान दुखली तर मान पण मोडून मिळेल. आणि डोलकीच्या मागे डुलकी लागली तर बाबा झोप पण मोडून मिळेल. कारण आपल्याकडे सर्व गुण संपन्न म्हणजे मी हाड वैद्य आहे जो बहुत ही हार्ड है. एक्सक्यूज मी गौरव हाड वैद्य तुम्ही का? हो. पण तुम्ही एवढे म्हातारे कसे? अचानक आलेलं म्हातारपण. का? शाप दिला शाप जुजवी देवीने खूप वर्षापूर्वी. म्हणजे कालच्याच एपिसोड मध्ये माझ्या पार्टनरने जुजबी नाकारली आणि जुजबी देवी चिडून तिने मला शाप दिला. शाप ऐवजी मला जुजबी दिली तर चाललं असतं. पैठण आणि जुजबी एकत्रच घरी घेऊन गेलो असतो. असू दे, चुक्या बरोबर ओलं पण जळतं त्यातली ग. तुझं काय जळलंय? माझं काही जळलं नाही. माझा डावा हात उतरलाय. कोणी भात उतरला? हात नाही हो, हात उतरलाय. हात उतरलाय. एक मिनिट. वयामुळे सगळं होतं आणि हे कानाचं मशीन. हा बोल काय झालं? माझा हात उतरलाय. हात उतरलाय? अच्छा, मनातून? मनातून नाही हो, खांद्यातून हात उतरलाय. आणि जरा जरा चमक भरल्यासारखी झाले. चमक खरी स्कीट मध्ये भरली पाहिजे. तुझ्या हातात भरली? हो. बघू. हात नका लावू. दुखतंय खूप. पण मला सांग हे सगळं कशामुळे झालंय? ऍक्च्युली माझी एक गर्लफ्रेंड आहे. तिच्या बरोबर मी फोटोशूट करायला गेलो आणि एकांतात ती लाडात आली. एकांतात लाडात? हो, लाडात आली आणि मला बोलली मला उचलून घे. मग तू काय केलं? मी उचलून घ्यायला गेलो आणि हात उतरला. हो. काय नाव काय तुझ्या गर्लफ्रेंडचं? लाज वाटते. त्या चौघात नाव घ्यायला लाज वाटणारी गर्लफ्रेंड करायची कशाला? नाही, तसं नाही. म्हणजे तिचं नाव घ्यायला लाज वाटते. तिचं नाव नेहा ठाकूर. आमिरच्या अख्ख्या बँड सकट अंगावर आली की काय? नाही. मग अच्छा, म्हणजे आता गब्बर ऐवजी ठाकूरने हात तोडण्याचं प्लॅनिंग केलंय. नाही तसं नाही. मी तिला एकटीलाच उचलत होतो पण ते मला भारी पडलं. अच्छा, तिला भारी पडलं कळलंय मला. पण तू चुकीचा बोलतोस हेही कळलंय मला. तुम्हाला कसं कळलं मी खोटं बोलतोय? अरे नेहा ठाकूरला तू उचलला असता फक्त हात उतरला नसता. मग? देवाने तुला अख्खा उचलला असता. खरं कारण सांग मला काय ते. कारण डॉक्टर बरोबर कधी खोटं बोलायचं नसतं. मी काल दिवसभर स्किट लिहित होतो. एवढी स्किट्स लिहिली? नाही, स्किट एकच लिहिलं. सरांनी 10 वेळा रिराईट करायला सांगितलं. शाप महागात पडलाय. बरं मग 10 वेळा तू राईट केलंस. मग हा शाप तुला हाताला नाही तर मेंदूला मिळालेला आहे. ही शिक्षा हाताची नाही तर मेंदूची आहे. नाही, ही शिक्षा खांडेकरला मिळाली. कशी काय? 11व्यांदा त्याला लिहायला सांगितलं सरांनी. ओके, मला तुझा एकंदर प्रॉब्लेम कळलेला आहे. काम कर, इकडे बस.
हा, सावकाश, शांत हो, 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 बस सावकाश. निवांत नाही, नाही, मी बस मी निवांत आहे. मी तुम्हाला सांगतो की मी चांगल्या डॉक्टरला सोडून तुमच्याकडे आलो. तुम्ही माझे चांगले उपचार करा. ओके निवांत हो एकदम शांत मी शांत आहे, मी एकदम शांत. मोरपी हा. मी तुझ्या हाताचा उपाय करतो हा. हात कशाला मुरगावला तुम्ही? अरे आता एक हात तू लपवून ठेवलास मग मला हा हात मिळाला तो केला मी बरोबर अहो हा पोट खाजवायला नाही ठेवलाय मी. तो दुखतोय म्हणून बांधून ठेवलाय. तुम्हाला डावा बोललो, तुम्ही उजवा का मुरगालात? अरे मी माझ्या डाव्या बाजूचाच मुरगळलाय अरे तुमचा डावा तो माझा उजवा असतो ना. अच्छा कधीपासून जन्मापासून असंच आहे, अशी सिस्टीम असते ती. हा मी डाव्याचं बघतो एक काम करतो आपण तुला तेलाने मॉलिश करूया शांत हो एकदम शांत एकदम चांगला एकदम निवांत हळूवार मला तुझा हात फ्री करावा सावकाश लागेल करा, सावकाश करा. घाबरू नको थोडस दुखतंय, दुखेल दुखतंय, खूप दुखतंय. हा. सावकाश सावकाश करा. ओके, थोडा सावकाश. हात. ओ, दुखणार, दुखणार पण हात बरा होणार कशी वाटली किमियागारी काय केलं तुम्ही? काय लावलं मला? ते गुणकारी काय कुठलं तेल आहे? हे बघ ना गुणकारी आहे काय पण माझं असं का झालं? माझे हात ताट का झाले? ते मी चुकून लकव्यावरचं तेल लावलं ज्यांचे हातपाय लूज पडलेले असतात ना त्यांना हे तेल लावलं की ते असे ताट होतात अरे ते चुकून तुला लावलं मग ते आता लूज कसे होतील? ते तुझ्या लकव्यावर तुझ्या लकवर अवलंबून आहे नाही नाही, हो, काहीतरी करा. ते मी मारून टाकी ना तुम्हाला. मी आधी सांगतोय. माझ्याकडे उपाय आहे. माझ्या रामबान मित्राला फोन लावतो कुणाला? डॉक्टर भिकू वैद्यवाले एक मिनिट भिकू वैद्यवाले हे नाव? हा भिकू मला ठिकू करणार? अरे एवढं झालं असतं तुला हे सगळं सुचतंय तुम्ही करा. थांब हॅलो भिकू अरे ते ह्यांचं ना ते असं झालंय हा आणि मग ते मी तसं केलं आणि मग तसं केल्यावर त्याचं असं झालंय आणि मग अशानंतर मग तसं केलं पाहिजे का अच्छा असं केलं की आता असं होईल असं केलं की कसं होईल हा ठीक आहे मी करतो ओके बाय टेक केअर झालं नुसतं असं तसं केलं तुम्ही. त्याला मला काय झालं ते सांगितलंच नाही. त्याने डायरेक्ट उपाय सांगितलं तुम्हाला. भिकूचा नंबर डायल केला की त्याला कळतं इथे काय प्रॉब्लेम आहे आता भिकूला मी सांगितलंय त्याप्रमाणे मला करायचंय फक्त पुन्हा तुला डोळे मिटावे लागतील नाही, नाही, आणि मी नाही. शांत व्हावं लागेल नाही मी नाही. निवांत व्हावं नाही, लागेल मी नाही, मी नाही, मी तुला नाही. डोळे मिटावे तुम्ही डोळे मिटून काहीतरी आता मला उपचार करू दे काय केलं तुम्ही? माझं सगळं वरचच दिसतंय फक्त. डोंट वरी आता तू बरा होशील तुला बूट काढावा लागेल बूट कशाला काढताय तुम्ही? बूट कशाला काढताय? तुझा उपाय ओ माझा करायचा डावा हात, आहे. ओ माझा डावा हात मुरगळलाय. एक मिनिट आता थोडस दुखेल पण तुझं दुःख नाहीसं होईल कुठे कुठे दुखेल? उलटा पण इकडे कसं वाटतंय हे बघ खाली बघ हे काय केलं पायाचं तुम्ही? हे काय केलं माझ्या पायाचं? अरे तुझ्या पायातला ट्युमर बरा केला पायातला कुठे ट्युमर? अहो डावा हात मुरगायला, पायातला कुठे ट्युमर काढताय तुम्ही? थांबा तुमचा डावा हात दुखतोय मला आता कळलंय उजवा हाताचे पण वांदे झाले मान पण मोडली आहे पण तुमचा जो पाय शिल्लक आहे त्याच्यातलं अपेंडिक्स काढलं तर सगळं बरोबर होईल. पायातला अरे, ऐक ना. वा 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 उत्तम सादरीकरण झालं. मस्त कॉन्सेप्ट होती, मजा आली. विचारूया हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा. सिच्युएशन खूप इंटरेस्टिंग होती आणि कॅरेक्टर्स खूप मस्त. तुझं कॅरेक्टर मला फार आवडलं त्या हाड वैद्याचं. त्याचं एक पर्टिक्युलर बेरिंग होतं आणि ते तू शेवटपर्यंत फार उत्तम मेंटेन केलं होतंस. एक वेगळंच कॅरेक्टर बाह्य रूपात सुद्धा आज दिसलं, त्याची फार मजा आली मला. आणि सिच्युएशन खूप इंटरेस्टिंग होती. अशा सिच्युएशन्समधल्या स्केट्समध्ये पुढे काय होणार आहे हे कळायच्यात ते संपलं तर त्याची अजून मजा, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तो मला असं वाटलं की थोडासा अजून स्पीड असतं तर चाललं असतं, पण आय एन्जॉयड, मजा आली. जुजबी देवी. खरं सांगू का म्हणजे मला आठवते तेवढं तरी या भूतलावर दुसबीला नाही म्हणणारा तू एकटाच असशील. हो 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 ऍब्सोल्युटली. त्याच्यावरती रिस्पेक्ट तर वाढलाच आहे माझा, पण अजूनही काही मिश्र भावना माझ्या मनात जागृत झाल्यात. कशा की
जशा की पण मजा आली. प्रथमेश, तुझं कॅरेक्टर कमाल होतं आणि ते तू खूप सुंदर साकारलंस. स्क्रिप्टमधला जो सिच्युएशनल विनोद होता जो माझ्या भावड्याने लिहिला होता तोही खूप आवडला. आणि सादरीकरण मला असं वाटलं की हे तुमचं बेस्ट नव्हतं, तुम्ही याच्यापेक्षा खूप जास्त कमाल करू शकता. पण काय आहे, गिल्ट असतो मनात, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, त्यामुळे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे मी यावेळेला तुम्हाला माफ करते. पण अशी नवीन नवीन कॅरेक्टर्स बघायला आम्हाला खूपच आवडेल. अभिनंदन. थँक्यू सो मच बॉयज, थँक्यू.